इचलकरंजीतील बहुचर्चित डबल मोका प्रकरणात विशेष मोका न्यायालयाने विक्या मन्या गँगमधील सर्व आरोपींची एकाच वेळी निर्दोष मुक्तता करत ऐतिहासिक निकाल दिला। महाराष्ट्रात 2 स्वतंत्र मोका गुन्ह्यातून एकाच वेळी सर्व आरोपी निर्दोष सुटण्याची ही पहिलीच घटना मानली जात असल्याने न्यायालयीन वर्तुळासह पोलीस प्रशासनातही या निकालाची जोरदार चर्चा रंगली आहे। सन 2019 मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीच्या रात्री घडलेल्या अपहरण, मारहाण व खंडणी प्रकरणातून या टोळीवर पहिल्यांदा मोका लावण्यात आला होता। फिर्यादीला जबर मारहाण करून त्याचे अपहरण करण्यात आले, त्याच्याकडून लाखो रुपयांची खंडणी मागण्यात आली आणि जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप होता। खून, खंडणी, दरोडा, खुनाचा प्रयत्न यासारख्या गंभीर गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या टोळी विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई केली होती। यानंतर कळंबा कारागृहात बंदिस्त असतानाच टोळीने पुन्हा इचलकरंजीतील एका सूत व्यापाऱ्याकडे फोनद्वारे खंडणी मागितल्याचा दुसरा गुन्हा समोर आला। मोबाईल, गांजा, पेनड्राईव्ह यासारखे साहित्य जेलमध्ये पोहोचविण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोप होता। या दुसऱ्या गुन्ह्यातही पोलिसांनी पुन्हा मोका अंतर्गत कारवाई करत दोषारोपपत्र दाखल केले। सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाचे फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी पंच, तपासी अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या साक्षी नोंदवत आरोपींविरोधात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। आरोपींनी पोलीस अधिकाऱ्यांसमोर दिलेल्या कथित कबुली जबाबावरही सरकारी पक्षाने भर दिला। मात्र बचाव पक्षाचे विधिज्ञ ॲडव्होकेट सचिन माने आणि ॲडव्होकेट मदन भोसले यांनी न्यायालयात धारदार युक्तिवाद मांडला। फिर्यादी आणि साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तपासातील त्रुटी, मोका लावण्याच्या प्रक्रियेतील तांत्रिक चुका आणि आरोपींकडून कोणतीही मालमत्ता किंवा आर्थिक लाभ मिळाल्याचा ठोस पुरावा नसल्याचे त्यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल्यासह न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। अखेर संशयाचा फायदा हा आरोपींचा अधिकार या न्याय सिद्धांताला अधोरेखित करत विशेष मोका न्यायालयाने दोन्ही प्रकरणात सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। गुन्हेगारीच्या छायेत उभ्या राहिलेल्या या प्रकरणात पोलिसांचा आक्रमक तपास, सरकारी पक्षाचा जोरदार युक्तिवाद आणि बचाव पक्षाची कायदेशीर रणनीती यांची रंगलेली लढाई अखेर न्यायालयीन कसोटीवर संपली। डबल मोका मधून एकाच वेळी निर्दोष सुटका झाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील न्यायालयीन इतिहासात या निकालाची स्वतंत्र नोंद झाली आहे।